भागात अनुष्काने अहिल्यादेवींची माफी मागितली. अनुष्का, मी आजही माझ्या शब्दांवर ठाम आहे. मी माझ्या शब्दांवरून माघारी फिरणार नाही आणि येथे प्रश्न माफीचा येतच नाही. मी 100 वेळा तुमची माफी मागेन आणि तुमच्या पायावर डोकं ठेवेन, पण ते माझे संस्कार आहेत, माफीनामा नाही. येथे प्रश्न येतो माझ्या स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा आणि माझ्या शब्दांचा. काल मी जे काही बोलले ते पूर्ण शुद्धीत बोलले, सारासार विचार करून बोलले आणि मला त्याचा पश्चाताप नाही. आणि त्यामुळे ना मी माझे शब्द माघारी घेणार ना मी माफी मागणार. मग मला माझी अख्खी प्रॉपर्टी आणि बिझनेस गमवावा लागला तरी चालेल. सर्वजण अनुष्काकडे आश्चर्याने पाहू लागतात. अहिल्यादेवी, तुझा निर्णय ठाम आहे. तुला मी एक संधी दिली होती, पण ती तू गमावलीस. आता पुढे जे होईल त्या परिणामांना सामोरी जायला तयार राहा. अनुष्का, मॅडम, तुम्हालाही एक संधी मिळाली होती, पण माझं ऐकून पारूचं कल्याण करण्याची. पण तुम्हीही ती गमावलीत आणि आपल्या दोघींच्या भांडणामध्ये विनाकारण पारूला भरडलं. अनुष्का पारूजवळ जाते आणि तिला म्हणते, पारू, माझी शंका खरी ठरली. तुझी भक्ती आणि तुझी देवी आई दोघीही आंधळ्या आहेत. देव तुमच्या दोघींनाही सारासार विचार करण्याची बुद्धी देऊत. अनुष्का हात जोडते आणि म्हणते, येते मी, आणि निघून जाते. पारू अनुष्काकडे आश्चर्याने बघतच राहते. अहिल्यादेवी मोहनला फोन करतात आणि सांगतात, आपण अनुष्काच्या बाबतीत जे करायचं ठरवले ते गो अहेड. आता ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत मी थांबणार नाही. सर्वांचे चेहरे रडवेले होतात. पारू प्रीतमला शांत करत म्हणते, माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. त्या कधीच चुकीचं करणार नाहीत. प्रीतम पारूला म्हणतो, अगं बघितलंस ना कसं वागली ती अनुष्काशी, आणि तिला कोणी काही बोलतही नाही. काय चुकलं होतं अनुष्काचं? सांग मला. तिच्या आडवं आलेली अनुष्का ही पहिली व्यक्ती आहे का? आदित्य आणि प्रिया प्रीतमच्या रूममध्ये येतात. ह्या आधी पण किती लोकांनी तिच्याशी पंगा घेतला आहे, पण तिने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून दिल्या. मग ती अनुष्काशीच असं का वागते? प्रीतम अतिशय रागात बोलत असतो. खरंच कळत नाही, पण मला एवढंच कळतं ते हे डिझर्व करत नाही. त्या अनुष्काला ह्या सगळ्याची उगाच शिक्षा मिळते. प्रिया, खरं तर मी ह्या घरात खूपच नवीन आहे, पण तुम्ही अहिल्या मॅडमला खूपच जवळून ओळखता. पण जितका वेळ मी ह्या घरात राहिले त्यावरून इतकंच वाटतंय की हल्ली अहिल्या मॅडम खूप बदलल्यात. त्या असं काहीतरी करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या कोणाचा राग अनुष्कावर काढतायत काही समजायला मार्ग नाही. पण खरंच मलाही अनुष्काबद्दल खूप वाईट वाटतंय. प्रीतम आदित्यला, दादा, ती तुझी मैत्रीण आहे ना? तिने एवढं मेहनतीने उभं केलेलं विश्व आपल्या आईमुळे उद्ध्वस्त होणार. मला असं वाटतंय तू ह्या वेळेस अनुष्काला सोबत करायला हवी. पारू आणि आदित्य शांतपणे ऐकत असतात. बोल तिच्याशी, भेट तिला. तिच्याकडे कोणी बोलायला आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. तुला जायला हवं. आदित्य, बरोबर बोलतोयस तू. पहिल्यांदा असं झालंय की मला आईचा एकही निर्णय पटत नाही. हे जे काही चालू आहे ते आपल्यामुळेच चालू आहे, आणि आपल्याला शॉर्ट आऊट करता येत नसेल तर आपण अनुष्काला कंपनी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवायला हवं. प्रीतम, एक्झॅक्टली. आदित्य, येतो तिला भेटून. पारू, थांबा. आदित्य सर, तुम्ही नका जाऊ. आदित्य, का नको जाऊ? पारू, तुम्ही जर अनुष्का मॅडमकडे गेलात तर ते देवी आईच्या विरोधात गेल्यासारखे होईल, आणि हे देवी आईंना नाही आवडणार. आदित्य, हे जे काही चाललंय ते बघतेस ना तू? ती अनुष्का तुझ्या बाजूने बोलत होती. तिचा काहीच फायदा नव्हता यात. उलट सर्वात जास्त नुकसान तिचंच झाले. प्रिया, आणि पारू, तू विसरतेस का अनुष्का अनाथ आहे? आपलं म्हणावं असं तिचं ह्या जगात कोणीच नाही. प्रीतम, एक्झॅक्टली. प्रिया, आजच्या परिस्थितीत तिला समजून घेणारं कुणीतरी हवं ना तिच्यासोबत. आदित्य, आपण अनुष्काचे गुन्हेगार आहोत, त्यामुळे तिच्या जखमेवर मलमसुद्धा आपणच लावला पाहिजे. आणि पारू, मी आईच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, पण आता जे काही चालू आहे ते मला अजिबात पटत नाही. त्यामुळे मी अनुष्काला भेटायला जातोय. आणि आदित्य निघून जातो. हे सगळं दामिनी चोरून ऐकत असते. अनुष्का घरातल्यांना गीतेतील अध्याय वाचून दाखवत असते. तेवढ्यात आदित्य तिथे येतो. अनुष्का आदित्यला भेटण्यासाठी तेथून उठून जाते आणि आदित्यला विचारते, तू इथे काय करतोयस? आश्चर्याने शांतपणे विचारते. आदित्य, अनुष्का, आय एम रिअली इम्प्रेस. अनुष्का, का? आदित्य, तुझ्या आयुष्यात इतकं काय काय सुरू आहे.
आहे, तुझा बिझनेस लॉसमध्ये गेला आहे आणि तरीसुद्धा तू ह्या वयस्कर लोकांसोबत वेळ घालवतेस. तुला टेन्शन येत नाही का कशाचंच? अनुष्का: टेन्शन कसलं यात? जेव्हा मी तुझ्या घरी होते ना, तेव्हा घड्याळाचा काटा टकटक करत होता. तेव्हाच माझ्या हृदयात जोरजोरात धडधडत होतं.